हॅलो एव्हरीवन, वेलकम टू RMS ट्युटोरियल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की जावा नेट काय, जावा अँड द नेट ॲड्रेस काय आहे, IP ॲड्रेस काय आहे, व्हॉट इज क्लायंट सर्व्हर मॉडेल अँड द टाइप्स ऑफ सॉकेट्स ऑल्सो. But in this lecture we will be going to see the model TCP IP client and server sockets. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपण सर्व्हर प्रोसेस आपल्याला माहिती आहे, क्लायंट प्रोसेस आपल्याला माहिती आहे, राईट. 2 मिनटं. बिफोर गोईंग टू 5.3 लेट्स मूव्ह टू 5.2 विच इज जावा अँड द नेट ॲड्रेस. ओके, जावा म्हणजे काय आहे? जावा इज नथिंग बट अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ओके, आपल्याला त्या जावा लँग्वेज यूज करून आपल्याला सर्टन प्रोग्राम्स रन करायचे. ओके, .NET पॅकेज यूज करून. आता त्याच्यामध्ये iNet ॲड्रेस क्लासमध्ये आपल्याला 2 मॉडेल्स असतात, IPv4 आणि IPv6. ह्या तुम्ही DCNमध्ये म्हणजेच डेटा कम्युनिकेशनमध्ये तुम्ही शिकलेला आहात. त्याच्यामध्ये फॅक्टरी मेथड्स आणि इन्स्टंट मेथड्स हे 2 टाईप्स आहेत मेथड्स. ओके, आता iNet ॲड्रेस इट इज नॉट विजिबल फॉर कन्स्ट्रक्टर, सो वी हॅव टू क्रिएट फॅक्टरी मेथड्स फर्स्ट. ओके, मग आपल्याला होस्ट नेम जर आपल्याला काढायचं असेल किंवा मग त्या होस्ट नेमला बाय नेम जर तुम्हाला स्पेसिफाय करायचं असेल किंवा फक्त त्याचं स्पेसिफिक जे IP नेम आहे ते तुम्हाला जर डिस्प्ले करायचं असेल तर इथे काही गिवन फॅक्टरी मेथड्स आहेत. जसं की फर्स्ट आहे गेट लोकल होस्ट. ओके, विच रिटर्न्स द ॲड्रेस ऑफ द मशीन यू आर ऑन. म्हणजे ज्या मशीनवर आपण आहोत त्याचा IP ॲड्रेस आपल्याला ते देतं. बाय नेम म्हणजे मग आपण कुठलं डोमेन यूज करतो आहे किंवा मग कुठलं आपण वेबसाईट आपण बघितली आहे, एकतर युजर इनपुट टाकून किंवा मग आपण स्पेसिफिक काय कुठलं त्याचं दिलं असेल ॲड्रेस तर त्यावरून तो रिट्रीव्ह करतो, जे आपण प्रॅक्टिकल नंबर 23मध्ये पाहिलं. नेक्स्ट आहे गेट ऑल बाय नेम. ओके, स्ट्रिंग होस्ट नेम, मग त्याचं फक्त नेम देणार, जे की आपण जे युजर इनपुट टाकतो तेव्हाच त्याचं होस्ट नेम इज क्लॅरिफाईड अँड दॅट इज सिमिलर टू द string host name. In the instant methods we are going to get host address, म्हणजे होस्ट नेम सोबत त्या पर्टिक्युलर होस्ट ॲड्रेस पण आपल्याला त्या पर्टिक्युलर वेबसाईट डोमेनचा आपल्याला रिट्रीव्ह होईल, दॅट इज होस्ट ॲड्रेस. गेट होस्ट नेम. ओके, आता इथं लोकल होस्ट सांगितलं होतं म्हणजे IP ॲड्रेस. होस्ट नेम म्हणजे काय की हे जे तुम्ही वेबसाईटमध्ये देता ते. आता हे आपण प्रिव्हियसली प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. आता नाव वी विल गो ऑन क्लायंट अँड सर्व्हर सॉकेट्स. सर्व्हर आणि क्लायंटची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. क्लायंट काहीतरी रिक्वेस्ट टाकतो, सर्व्हर काहीतरी रिस्पॉन्स देतो आणि त्यांच्यातच कम्युनिकेशन होत असतं. कम्युनिकेशन ऑफ डेटा, कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन इज बीन गोईंग थ्रू फ्रॉम सर्व्हर अँड क्लायंट. Okay, now here both the models have their sockets which is the end point communication. Okay, दोघांना त्याचं एक एंड पॉईंट कम्युनिकेशन आहे सॉकेट, म्हणून इथे पहिला आपण बघतोय सॉकेट दोन्हीला आपण दिलेलं आहे. त्यानंतर आपण क्लायंट काय करतो, कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो सर्व्हरला. ओके, मग तो कनेक्ट मेथड यूज करून काय करतो, सर्व्हरला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. मग एक्सेप्ट मेथड काय करते, एक्सेप्ट करते जे काय त्या तिथून जे काय रिक्वेस्ट आलेली आहे त्याला एक्सेप्ट करते, त्याला लिसन करते आणि मग बाइंड करते. बाइंड म्हणजे त्याचं काय सोल्युशन असेल किंवा त्याचं काय रिस्पॉन्स असेल त्यावर ते वर्क करतं. ओके, मोस्टली त्या रिक्वेस्टमध्ये किंवा त्या रिस्पॉन्समध्येच आपल्याला एरर अकर होऊ शकतं. ओके, नेक्स्ट ते ॲक्सेप्ट झाल्यावर त्याला रीड करू शकतो आपण, राईट करू शकतो. सेम क्लायंट पण रीड करू शकतो, राईट करू शकतो. ओके, दिस इज द होल आर्किटेक्चर ऑफ TCP IP क्लायंट अँड सर्व्हर सॉकेट. आणि लास्टला क्लोज कनेक्शन करून टाकतो आपण. TCP socket is nothing but both the socket which is represent or present in server process and client process, both this side, endpoint communication. Then we have datagram. Datagram म्हणजे काय, डेटा इज नथिंग बट रॉ डेटा, रॉ इन्फॉर्मेशन. ओके, डेटाग्राम पॅकेट म्हणजे जे ह्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन होते किंवा मेसेज पासिंग जे होते, दॅट मेसेज पासिंग द पीस ऑफ इन्फॉर्मेशन इज नोन ॲज डेटाग्राम पॅकेट्स. Okay, sent by datagram sockets. Then we have URL and URL connection. URL म्हणजे काय, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर.
ओके. ते काय करतं आपल्याला, ते पर्टिक्युलरली प्रोटोकॉल, त्याचं होस्ट नेम, पोर्ट नेम नंबर अँड फाईल नेम हे आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम करतं URL क्लास. URL कनेक्शन काय करतं, ते पण आपल्याला काय करतं, हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. बट ओनली टू रीड और टू रिक्वेस्ट द पोस्ट रिक्वेस्ट टू द सर्व्हर. ह्या गोष्टीसाठी आपल्याला URL क्लास अँड URL कनेक्शन आपल्याला यूज होतं. हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला MSBTमध्ये 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. ओके. नेक्स्ट इज येस, वी हॅव फिनिश्ड आवर स्लाइड ओव्हर हियर. आपला युनिट इथं संपतोय. एक प्रोग्राम बघू आपण, विच इज इम्पोर्ट, म्हणजे URLवर आहे, URL क्लास अँड URL कनेक्शन, विच इज प्रॅक्टिकल नंबर, येस, which is practical number 24. Write a program to demonstrate various methods of URL class and URL connection. ओके. तर त्याच्यामध्ये आपण हा प्रोग्राम बघत होतो. येस इम्पोर्ट पहिला आपण काय केलेलं आहे, इकडे आपल्याला काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर URLचा आपल्याला प्रोटोकॉल, होस्ट नेम, पोर्ट नंबर आणि फाईल नेम, ह्या तिन्ही गोष्टी, आपल्या चारही गोष्टी आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रोग्राम थ्रू आपल्याला रिट्रीव्ह करायचं आहे. तर आपण कसं करणार, इम्पोर्ट java.io, आयोवाला पॅकेजेस आपण घेणार. इम्पोर्ट java.net, ते मला एक पॅकेज घेणार, बिकॉज वी आर परफॉर्मिंग नेटवर्क प्रोग्रामिंग, सो वी हॅव टू टेक पॅकेज नेम java.net. देन पब्लिक क्लास URL डेमो, आपण नाव दिलं आपल्या फाईलला, क्लासला URL डेमो. देन वी हॅव एंटर्ड कमांड लाईन आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर ट्राय अँड कॅच, हे दोन्ही ब्लॉक्स आपण घेतलेले आहेत. एक्सेप्शन ब्लॉक. ओके. एक्सेप्शनचे टाईप आहेत हे ट्राय आणि कॅच. ट्रायमध्ये आपण काय केलेलं आहे, URLचं सिंटॅक्स लिहिलेलं आहे. URL इन कॅपिटल, मग त्याचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आहे स्मॉल URL इज इक्वल्स टू न्यू URL, आणि त्या पर्टिक्युलर URL म्हणजे एका पर्टिक्युलर लिंक, वेबसाईटची लिंक आपण इथे कॉपी पेस्ट केलेली आहे. URL कनेक्शन, URL कॉन इज इक्वल्स टू URL.open कनेक्शन, म्हणजे आपण कनेक्शन करतोय कोणाचं, सर्व्हर अँड क्लायंटचं, बाय युझिंग not server and client but the connection of URL class. ओके. सो आपण ते यूज केलेलं आहे. इनपुट स्ट्रीम इज इक्वल्स टू URL con.get इनपुट स्ट्रीम. इनिशियलाइज केलं आहे आय, आणि त्या आयला आपण stream.read मेथडने आपण यूज केलेलं आहे. हे फक्त कॅरेक्टर सिम्बलाइज्ड होण्यासाठी किंवा HTML लँग्वेजमध्ये त्याला यूज करण्यासाठी आपण ते यूज केलेलं आहे. कॅच ब्लॉकमध्ये आपण काय केलेलं आहे, एक्सेप्शन ई आणि प्रिंट पण आपण ई करणार आहोत, म्हणजे जे काही एक्सेप्शन अकर होईल त्याला कॅच ब्लॉकमध्ये आपण कॅच केलेलं आहे. आउटपुटमध्ये काय येणार आहे, सिम्पल प्रोटोकॉल इज नथिंग बट HTTP, जे आपण लिंकमध्ये यूज केलेलं आहे, राईट. HTTP प्रोटोकॉल्स, FTP, राईट, हे सगळे प्रोटोकॉल्स आपण तिथे डिफाईन होणार. होस्ट नेममध्ये ॲक्च्युअल आपलं जे होस्ट नेम आहे www.java.t.com हे तिथे होस्ट नेममध्ये प्रिंट होणार. पोर्ट नंबरमध्ये ह्याचा जो पोर्ट नंबर आहे, जो काय असेल, मायनसमध्ये असेल, प्लसमध्ये असेल, तो तिथे डिस्क्राईब होईल. इथे -1 आपण दिलेलं आहे, तिथे आहे. फाईल नेम हे जावा ट्युटोरियल म्हणून येणार, म्हणजे ह्या पर्टिक्युलर प्रोटोकॉलमध्ये, ह्या होस्ट नेममध्ये ती पर्टिक्युलर फाईल नेमचं नाव आहे जावा ट्युटोरियल, ते आपल्याला तिथे डिस्क्राईब होईल. ओके. हे तुम्हाला प्रोग्राम येण्याची शक्यता आहे 4 मार्कासाठी. ओके. सो हिअर वी आर स्टॉपिंग आवर युनिट नंबर 5 which was of basic of network programming using Java programming. ओके. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे इंटरॅक्टिंग विथ डेटाबेस हा सब्जेक्ट आपला ऑलरेडी 3rd सेमिस्टरमध्ये झालेला आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ओके. त्या रिलेटेड जर आपल्याला आपण जावामध्ये कसं त्याला डेटाबेसला आपण कनेक्टिव्हिटी वगैरे करू शकतो हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ह्याला जास्त वेळ नाही लागणार. ह्याच्यामधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 8 मार्कचा हा युनिट आहे, ह्याच्यामध्ये आपण फक्त JDBC काय आहे, ODBC काय आहे, आणि त्याचा दोघांचा डिफरन्स आणि त्याचे आर्किटेक्चर, ओके, आणि टाईप्स,
हे आपण एकाच व्हिडिओमध्ये आपण कवर अप करणार आहेत. देर विल बी नो प्रोग्राम फॉर दिस. Only theoretical part will be explained in your next lecture. Okay, it will be the last lecture of Java course. Okay, so stay tuned. Also do if you like this video, do comment, like, share, subscribe, and forward this to your friends, colleagues. Okay, ऑल्सो इफ आता आपल्या जावा कोर्सचं व्हिडिओ संपत आहेत, तर नेक्स्ट कुठल्या कोर्सचे व्हिडिओज मी पोस्ट केले पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या कोर्सचा डिमांड करतायत ते डू कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच फॉर लाईकिंग अँड शेअरिंग माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.